हातपाय धुवून घे ताट घेऊन बस. तुम्ही ताट घेतलं, हातपाय धुतला, इकडे तुम्ही लहानपणात काही थोडंच आपण साबण घेऊन पाहत बसतो. लावलं झालं वाजवलं तर आई एकदम झापड लावायची. अरे ताट नको वाजवू, दलिद्री घरात येते. आई काय सांगायची, ताट वाजवलं तर जाऊ आई बरोबर असं म्हणते ना. आई पण याला तर पूर्ण देशाला ताट वाजायला लावले. आली का नाही दलिद्री, आली का नाही दलिद्री. मग त्यानं सांगितलं दिवे पेटवा, दिवे पेटवले. मग त्यांनी संशोधन सुरू केलं, जागतिक पातळीवर संशोधन सुरू झालं की या कोरोनाला थांबवता कसे. मग त्यांनी काढली लस. ही लस जी आहे ही आजही आपल्यावर परिणाम करते आहे. लसचा परिणाम उलटा झाला. एका श्रीमंत घरातले 3 पोरं मरण पावले एकदम अटॅक. त्याला म्हटलं की असं कसं होऊ शकतं. त्यानं पोस्टमॉर्टम केलं. पोस्टमॉर्टम मध्ये लक्षात आलं की ते लस दिलेली आहे, त्या लसीमुळे आता अटॅकचं प्रमाण वाढतं. आता तुम्ही जे तंबाखू, दारू, कोणी सिगरेट काही पिढी पेत नाही त्यालाही कॅन्सर होते. दम्याचा त्रास वाढला, हातपाय दुखतात आहे. हे सगळे त्या इंजेक्शनचा परिणाम आहे. मग सुप्रीम कोर्टामध्ये तो गेला श्रीमंत माणूस सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला, नरेंद्र मोदीला नोटीस दिलं. आणि नोटीस दिल्यानंतर नरेंद्र मोदीच्या सरकारने उत्तर दिलं की आमचा काही संबंध नाही. ते जे कंपनी आहे पुण्याची, त्या कंपनीचा दोष आहे, त्याच्यावर कारवाई करा. आता तुम्हाला त्यावेळेस शोधलं नाही तर तुम्हाला बसमध्ये जाता येत नव्हतं, रेल्वेमध्ये बसता येत नव्हतं, ऑफिसमध्ये जाता येत नव्हतं. तुम्हाला दाखवा लागत होता. त्या फोटो कोणाचा आहे, त्या ठिकाणी दाढीवाल्याचा आहे ना, फोटो याचा. आणि कारवाई करायचं कोणावर, त्या कंपनीवर. मान्य करू शकता का तुम्ही. एक दुसरं मी तुम्हाला सांगतो की ही जी काही खोटेबाजीपणा, अजून तुम्हाला सांगतो की शरीरामध्ये आपल्याला काय काय जाणवत. मरतात तरी तरुण लोक मरून राहिले की नाही अटॅकने. आता काही याला पुन्हा मारावासाठी आपल्याला याला निवडून द्यायचं आहे या लोकांना. आता वाचले उजले त्याने मारून टाका. दुसरं अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो. आम्हाला एक बालभारतीमध्ये धडा होता, लांडगा आला. आता पण असेल, तो बकरी चालणारा माणूस जायचा गावाच्या बाहेर गेला, तुमच्या बाहेर तिकडे जंगलाच्या काठावर जोरात बोंबला होता, लांडगा आला. तर लोक म्हणायचे जा रे बाबा, लांडगा आला, बकऱ्या वाजवला गेला पाहिजे. एकदा गेले, जोरात तो हसला. मग महिनाभरानंतर पुन्हा त्यानं तेच केलं. लोक पुन्हा गेले, पुन्हा तो हसत होता. तसं पेट्रोल पंपवर पाहत नाही का तुम्ही, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, फोटो कोणाचा लागलाय तिथं हसरा आहे की नाही. पेट्रोल पंपवर आहे की नाही असं हसत. याने सांगितलं होतं पेट्रोलचे भाव कमी करणार, डिझेलचे भाव कमी करणार, गॅसचे भाव कमी करणार सांगितलं होतं की नाही. पण पेट्रोल पंपवर असं आहे हसत, साले कैसं बनायची होती. आता तिसरी वेळ आली आहे. तिसऱ्या वेळेस तसाच बोंबला लागतो बकरीवाला, लांडगाला. लोक म्हणले हा सारा चुत्या होऊन होत्या, काही आता जायचं नाही. गेलेच नाही, त्याच्या बकऱ्या खाऊन टाकल्या. आता याच्या बकऱ्या खायची वेळ आली. तिसरी वेळ आहे ना का, आहे ना का झालजिंगो. तिसरी बार आली ना, आखरी बार. आणि नाही खाल्लं त्याचं आता तुम्ही गेलं एकदा त्याच्या खाप्यात की तुमचाच कार्यक्रम वाचणार. कारण की बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानही राहणार नाही, लोकशाही नाही राहणार. 1 नेशन 1 इलेक्शन, याच्यानंतर कोणतीच निवडणूक नाही. व्यवस्था करून ठेवलेली आहे. आता ठरवायचं तुम्हाला आहे. यांनी काय केलं की सर्वांनी जिंकतच नाही. इतके लोक उभे केले की तुम्हाला काही उमेदवारांना सांगतो त्याला घर पण नाही राहिला, पण त्याच्या गाड्या बोर्ड इकडे इकडे तिकडे मी पाहतो इतक्या लोकांचे लागले. फक्त विशिष्ट मूल्यातच लावतात बोर्ड या बागवान. अरे बागवान बरोबर आहे साहेब, विशिष्ट मूल्यात बोर्ड लावतात. बरोबर म्हणलात तुम्ही. कायसाठी लावतात, काही मत विभाजन झाले पाहिजे. मत विभाजन झालं म्हणजे आपलं आयत्या पिढ्यावर असं. तर मत विभाजन करू नका. मी तुमच्या सगळ्या फायद्याचं सांगितलं. जे काँग्रेस आल्यानंतर तुमच्यासाठी, इंडिया आघाडी आल्यानंतर तुमच्यासाठी काय करणार ते सांगितलं. आम्ही काहीच करणार नाही हे सांगायला, मी तुमच्याजवळ आम्ही काय करणार ते सांगायला, मी त्यांची कहाणी सांगायला आलो. नरेंद्र मोदी आणि भाजपने जे पाप केलं ते तुम्हाला माहिती आहे. मी जे सांगायला आलो ते तुमच्यासाठी. या निमित्तानं महागाई कमी, जीएसटीचं सगळं, कारण की राहुल गांधी सांगतात की हा गब्बर सिंग टॅक्स आहे, याला आम्ही रद्द करू.
आपोआप महागाई कमी, आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती होईल, आमच्या हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या लोकांच्या हाताला काम मिळेल आणि ही सगळी परिस्थिती आपल्या फायद्याची आहे. आणि मग हे सगळं मतविभाजन करून पैशाचं प्रलोभन देऊन या पद्धतीनं पुन्हा आपल्याला आपल्या जाळ्यात टाकायचा प्रयत्न करत असेल तर ही लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम फक्त आम्हालाच करायचं असं नाही, लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम तुम्हा सगळ्यांना करायचं आहे. इथून गेल्यानंतर हा कार्ड जो आहे हा कार्ड आपल्या आपल्या गावामध्ये आपल्याला पाठवला गेला असेल, नसेल पाठवला तर ते पाठवून घेऊन मागून घ्या, तालुक्यामध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की घरोघरी वाटाची प्रचार करा. हे निवडणूक नुसत्या भाषणाची नाही आहे, ही निवडणूक प्रत्येकाच्या घरी, जसं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण जातो तसं प्रत्येकाच्या घरी जाऊन तुम्ही त्यांना समजवण्याचं काम केलं पाहिजे. नाही तर टीव्ही आपल्या जवळ नाही, टीव्ही उघडली का तो दाढीवरच दिसते, पेपर उघडला की तो दाढीवरच दिसते, सगळं त्याच्याजवळच आहे. आपल्याजवळ काही नाही, आपल्याजवळ फक्त आपली मेहनत आहे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये कर्माला महत्व दिलेलं आहे. तसंच आज लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला आपल्या कर्माने ही लोकशाही वाचवण्याचा संकल्प आपल्याला घेतला पाहिजे. डॉक्टर प्रशांत पडोळे उभा नाही, तुम्ही आम्ही सगळेजण उभा आहोत आणि आम्ही लोकशाहीचे पायी घेऊ, हे आता भूमिका घेऊन आपल्याला ही लढाई करावी लागणार आहे. एवढंच आपल्याला आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद.